श्रीराम जय जय राम। सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच। श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे। या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे। लेखक आहेत रामभक्त रामभ कुलकर्णी। या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्वांना सादर नमस्कार करून करीत आहे। आज दिनांक 23 जून। आजचे बोधवचन। शुद्ध असावे आचरण, तसेच असावे अंतःकरण, त्यात भगवंताचे स्मरण, हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन। श्रीराम। पूर्वी पायी तीर्थयात्रा काही जण करीत असत। एखादा भाविक काशीला जाऊन सुखरूप परत गावी आला तर सगळे गाव त्याच्या दर्शनास लोटत असे। तो प्रवास म्हणजे खडतर साधनाच असे। त्या साधनेचे फळ म्हणून हा सुखाचा दिवस उगवत असे। जीवन प्रवास संपता नाही, शेवटचा दिस गोड व्हावा अशीच प्रत्येकाची इच्छा असते। असा गोड दिवस उगवायला आजन्म सावधपणे प्रयत्न करायला हवे, सन्मार्गाने जायला हवे। वानोत निंदोत सुनीती म्हणत, चळो असोवा कमला गृहात, हो मृत्यू आजीच घडो युगांती, सन्मार्ग टाकून भले न जाती। हा सन्मार्ग म्हणजे शुद्ध अंतःकरण आणि शुद्ध आचरण ठेवून भगवंताचे स्मरण करणे होय। हा मार्ग सोडून भले लोक कधीही जाणार नाहीत। भले म्हणजे साधू सज्जन। चित्ते वाची क्रियायामच साधूनाम एकरूपता। विचार, आचार आणि उच्चार यामध्ये सज्जन एकसारखे असतात। बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले असे लोक विरळ असतात। पण शेवटचा दिवस गोड झाला की नाही किंवा प्रपंच सुखी झाला की नाही हे यावरूनच ठरते। खूप संपत्ती मिळवली, सत्ता मिळवली, नाना ऐहिक सुखे उपभोगली तर तो सुखी असा एक समज आहे। पण मरेपर्यंत वासना शिल्लक असेल तर शेवटचा क्षण रामस्मरणात जाणार नाही। चित्त निर्मळ असेल म्हणजे वासना शून्य असेल तर गरिबालाही शेवटचा क्षण सुखरूप होईल। जैन धर्मात संथारा नावाची एक संकल्पना आहे। तुम्ही जीवन कसे जगता यावर त्याचे मरणही अर्थपूर्ण असते। अर्थपूर्ण जीवन जगायला फार काही करावं लागत नाही। आपल्या माणसांवर, परिसरावर, एकूण विश्वावर भरभरून प्रेम करणे, खरेपणाने राहणे, आत्मग्लानी येईल असे कृत्य न करणे, स्वतःच्या मनातल्या न्यायालयात आपली मान उंचावली पाहिजे। अन्यथा आपल्या मनावर आपल्याच दुष्कर्माचा अपरिमित बोजा येऊ शकतो। आपले अपराध, मनाच्या टोचण्या, आपला वाईट स्वभाव हे जिवंतपणीच मरणप्राय यातना देतात, तर मरणाच्या क्षणी सुख कुठले? हे ओझे मरणसमी नको असेल तर शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचे स्मरण या त्रिपदांनी भवसागर पार करता येईल आणि हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन आहे। सगळे साधू संत हेच सांगतात।
असे शुद्ध वर्तन ठेवायला कुठलाही शारीरिक, मानसिक वा बौद्धिक त्रास नाही. एका दमडीचाही खर्च नाही. एका पैशाचेही भांडवल न गुंतवता अनेक जन्मांची कमाई हाती येईल. तप नको, यज्ञ नको, दान नको, तीर्थयात्रा नको, मदतीसाठी कुणावर अवलंबून राहायला नको. आपुलेच चित्त आपुल्याला ग्वाही देईल. उद्धरेत आत्मनात्मानम असा हा सुलभ सोपा मार्ग आहे. प्रपंच करताना या मार्गाने जाता येते व सुखाचा शेवट गाठता येतो. एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल. सध्या दूरदर्शनवर आकर्षक जाहिरातींचे पेव फुटले आहे. कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त सुखाची साधने पुरवण्याची जणू अहमहमिका लागली आहे. पण संतांनी सुचवलेला हा सदाचरणाचा मार्ग अगदी फुकट आहे आणि थेट ब्रह्मपदी पोचवणारा आहे. नामसाधनाचे सोपे, कधी न गंजणारे, बंद न पडणारे यंत्र प्रवासात असले म्हणजे झाले. यात कठीण काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात की परस्त्री रखुमाई समान माना, परनिंदा करू नका, परद्रव्याची अभिलाषा धरू नका, बसल्या ठाई रामनाम घ्या, संत वचनावर विश्वास ठेवा, खरे बोला. हे असे वागायला काही खर्च नाही आणि श्रमही नाहीत. इतक्या शून्य किमतीत आणि शून्य श्रमात देव आपल्या पदरी पडतो. म्हणून शुद्ध असावे आचरण, तसेच असावे अंतःकरण, त्यात भगवंताचे स्मरण, हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.